सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। आज रात्रीपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। आज रात्री काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह होईल। मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचा मोठा जोर वाढणार आहे। राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याने भयंकर अतिवृष्टीचा इशारा उद्यापासून 3 दिवस दिला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, उद्याच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मात्र उद्यापासून पुढील 3 दिवस या भागांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोकणात देखील आज रात्री मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या काही तासात म्हणजेच आज रात्री मध्यरात्रीला सुरू झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या बहुतांश भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री होईल। तर उद्या दुपारी आणि रात्री दरम्यान पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रात वाढेल। मित्रांनो, मराठवाड्याचा जो भाग आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला पुढील 24 तासांच्या आत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर रात्री दरम्यान यातील काही भागात आपल्याला वाऱ्याचं प्रमाण जास्त बघायला मिळेल। वादळी वारा आणि ढगाळ वातावरण असेल। या दरम्यान काही भागात भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। मागच्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे। काही भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। तसेच विदर्भातील अंदाज पाहायचं झालं तर विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला लवकरच आता सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील वातावरण बदललेले आहे। सावंतवाडी, कणकवली, निप्पाणी, तसेच राजापूर, अथणी, त्यासोबतच ईश्वरपूर, विटा, चिपळूण, वडूज, अकलूज, पंढरपूर, सांगोले, महाड, भोर, नीरा, बारामती, दौंड, लवासा, चाकण, शिरूर, अलिबाग, मुरुड, जंजिरा, तसेच पनवेल, उल्हासनगर, इकडे जुन्नर, पाथर्डी, त्यासोबतच अकोले, घोटी, श्रीरामपूर, वैजापूर, वाडा, वसई विरार, बोईसर, जवाहर, नाशिक, मनमाड, पेठ, वापी, वलसाड, अहवा, सताना, मालेगाव, चाळीसगाव, अंमळनेर, साक्री, नवपूर, वायरा, नवसारी, तसेच इकडे श्रीपूर, बलवाडीच्या भागात देखील आपल्याला आज रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, इकडे अकोला, धरणी, अचलपूर, अकोट, वरुड, मुलताई, बेतूल, तसेच काटोळ, अरवी, खामगाव, कारंजा या भागात देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। तसेच मेहकर, पुसद, अरणी, जिंतूर, पाथर्डी, परतूरचा भाग, उमरखेड, किनवट, पांढरकवडा, अरणी, तसेच इकडे भोकर, नांदेड, निर्मल, अहमदपूर, परळी, देगलूर, उदगीर, लातूर, नळदुर्ग, धाराशिव, बार्शीच्या भागात देखील, केज, परळीच्या भागात देखील आपल्याला आज रात्री येत्या काही तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उद्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा भाग जो आहे आणि कोकणपट्टा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला मोठा पाऊस उद्या परवा 2 दिवस झालेला पाहायला मिळेल। मात्र आज रात्री राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह होईल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।